ओम शांति शांति। ओम शांति शांति। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। शिव का कर लो ध्यान, आ रहा पावन पुण्य सवेरा। तुम हो कौन, कहाँ से आए, अपने आप को जानो। राजयोग के द्वारा अपना परम पिता पहचानो। इसी राजपथ पर चलकर तुम पालो अपना बसेरा। तुम हो आत्मा तन से न्यारे, परमात्मा को प्यारे। दिव्य गुणों को धारण करके योगी बनो दुलारे। ज्योति बिंदु ही तोड़ेगा ये माया मोह का घेरा। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। ओम शांति। ओम शांति। ओम शांति। ओम शांती। आज आहे 1 तारखेची अव्यक्तवाणी, रिवाइज तारीख आहे 24/2/88। वाणीचं टाइटल आहे वरदाता से प्राप्त हुए वरदानों को वृद्धि में लाने की विधि। आज बाप दादा अपने रूहानी चात्रक बच्चों को देख रहे हैं। हर एक बच्चा बाप से सुनने के, मिलने के और साथ साथ बाप समान बनने के चात्रक है। सुनने से जन्म जन्मांतर की प्यास मिट जाती है। ज्ञान अमृत प्यासी आत्माओं को तृप्त आत्मा बना देता है। बाबांनी सांगितलं ज्ञान अमृत जे आहे तर ते तहानलेल्या आत्म्यांना तृप्त बनवते। बाबांनी सांगितलं जसं चात्रक वाट बघत असतो पावसाचा आणि तो फक्त पावसाचंच पाणी पितो, त्याचप्रमाणे बाबांनी सांगितलं की बाबांचे बच्चे सुद्धा कसे आहेत, रूहानी चात्रक आहेत। सुनते सुनते आत्माएं भी बाप समान ज्ञान स्वरूप बन जाती है। वह यह कहे ज्ञान मुरली सुनते सुनते स्वयं भी
मुरलीधर के बच्चे बन जाते हैं। रूहानी मिलन मनाते, बाप के स्नेह में समा जाते हैं। मिलन मनाते लवलीन मगन स्थिति वाले बन जाते हैं। मिलन मनाते एक बाप दूसरा न कोई, इस अनुभूति में समाये हुए रहते हैं। मिलन मनाते निर्विघ्न सदा बाप के संग के रंग में लाल बन जाते। बाबांनी सांगितलं की अशी ज्ञान मुरली ऐकायची की मुरली ऐकता ऐकता आपण सुद्धा काय झालो पाहिजे, मुरलीधरचे बच्चे. कारण बाबांनी सांगितलं हे रुहानी मिलन आहे आणि बाबांच्या स्नेहामध्ये आपण पूर्णपणे काय होतो, लवलीन होतो, सामावून जातो. आणि आपल्या जी मनाची जी स्थिती आहे, बाबांनी सांगितलं की ती मनाची स्थिती सुद्धा आपल्या सर्वांची कशी पाहिजे, एकदम मगन पाहिजे. आणि असं बाबांशी मिलन मानवायचं की एक बाप दूसरा नको. आणि इतकं बाबांच्या रंगामध्ये रंगून जायचं की बाबांनी सांगितलं जसं शिवबाबांचं रूप कसं आहे, लाल आहे ना, तसं आपण सुद्धा काय झालं पाहिजे, बाबांच्या रंगामध्ये, संगाच्या रंगामध्ये लाल झालं पाहिजे. जब ऐसे समाये हुए व स्नेह में लवलीन बन जाते हैं तो क्या आशा रहती है बाप समान बनने की. बाप के हर कदम पर कदम रखने वाले अर्थात बाप समान बनने वाले. जैसे बाप का सदा सर्वशक्तिवान स्वरूप है, ऐसे बच्चे भी सदा मास्टर सर्वशक्तिवान स्वरूप बन जाते हैं. जो बाप का स्वरूप है, सदा शक्तिशाली, सदा लाइट, ऐसे समान बन जाते हैं. जे बाबांचं स्वरूप आहे, सदा शक्तिशाली, सदा लाईट. बाबांनी सांगितलं की आपण सुद्धा बाबांच्या समान तसं बनलं पाहिजे. कारण जे बाबांचं स्वरूप ते आपलं स्वरूप. बाप समान बनायचंय ना, मग जे बाबांची स्थिती ती आपली स्थिती, जे बाबांचं स्वरूप ते आपलं स्वरूप. समान बनने की विशेष बातें जानते हो ना, किन किन बातों में बाप समान बनना है. बन रहे हो और बने भी हो. जैसा बाप का नाम, बच्चों का भी वही नाम. कौन सा नाम होगा, बाबा कहते हैं जो बाप का नाम वही बच्चों का नाम. तो बाबा का कौन सा नाम है जो हम बच्चों के लिए भी है, तो कौन सा नाम होगा, बच्चों का नाम. विश्व कल्याणकारी. तो बाबा कहते जो बाप का नाम है विश्व कल्याणकारी, तो वो हम बच्चों का भी है. विश्व कल्याणकारी यही नाम है ना आप सबका. जो बाप का रूप वही बच्चों का रूप, जो बाप के गुण वही बच्चों के गुण. बाप के हर गुण को धारण करने वाले ही बाप समान बनते हैं. जो बाप का कार्य वह बच्चों का कार्य. बाबांच्या समान बनायचंय ना, मग बाबांच्या समान बनण्यासाठी बाबांनी सांगितलं जे बाबांचं कार्य ते आपलं कार्य, जो बाबांचे गुण ते आपले गुण, ज्या बाबांच्या विशेषता त्या आपल्या विशेषता, जे बाबांचं रूप ते आपलं रूप पाहिजे, तरच आपण समान बनू शकतो. आणि बाबांनी सांगितलं बाबांच्या प्रत्येक गुणाला आपल्याला धारण करावं लागेल. असं नाही की चला एक दोन गुण धारण केले आणि बनले बाप समान. बाबांनी सांगितलं नाही, बाबांच्या प्रत्येक गुणाला आपल्याला धारण करावं लागेल. मग बघा बाप समान बनायचंय तर मग आपल्यात किती गुण आले आणि किती आपण बाबांच्या समान बनलोय, चेकिंग करू शकतो आपण. लक्ष्य तो सभी का वही है ना, सम्मुख रहने वाले नहीं लेकिन समान बनने वाले, इसको ही कहा जाता है फॉलो फादर करने वाले. तो अपने को चेक करो, सब बातों में कहाँ तक बाप समान बने हैं. देखो बाबा ने भी कहा चेक करो कि हम कहाँ तक बाप समान बने हैं.
समान बनने का वरदान आदि से बाप ने बच्चों को दिया है। आदि का वरदान है सर्व शक्तियों से संपन्न भव। लौकिक जीवन में बाप व गुरु वरदान देते हैं, धनवान भव, पुत्रवान भव, बड़ी आयु भव या सुखी भव का वरदान देते। बाप दादा ने क्या वरदान दिया? बाबा के वरदान तो अलग होते हैं ना। बाबा की दुनिया में भी क्या है, सब गुरु कहो या लौकिक माता पिता कहो, वो भी क्या करते, बच्चों को आशीर्वाद देते हैं, वरदान देते हैं। तो उनका आशीर्वाद क्या होगा? धनवान भव, पुत्रवान भव, बड़ी आयु वाले भव या सुखी भव। लेकिन बाबा कहते, बाबा भी बच्चों को वरदान देते हैं, लेकिन बाबा ने क्या वरदान दिया? देखो, सदा ज्ञान धन शक्तियों के धन से संपन्न भव. बाबांचं वरदान अलगच आहे ना. बाबांनी सांगितलं सदा ज्ञान धन आणि शक्तींच्या धनाने संपन्न भव. यही ब्राह्मण जीवन का खजाना है. जिससे ब्राह्मण जन्म लिया, जब से ब्राह्मण जन्म लिया तब से संगम युग की स्थापना के कार्य में अंत तक जीना, अर्थात बड़ी आयु भव. बीच में अगर ब्राह्मण जीवन से निकल पुराने संस्कारों या पुराने संसार में चले जाते हैं तो इसको कहा जाता है जन्म लिया लेकिन छोटी आयु वाले. क्योंकि ब्राह्मण जीवन से मर गए. बाप को छोड़ना माना पुरानी दुनिया में जाना माना. बाबा कहते हैं ब्राह्मण जीवन से मर जाना, छोटी आयु वाले. कोई कोई ऐसे भी होते हैं जो मरते नहीं है लेकिन जो मरते नहीं है लेकिन जैसे मरे पड़े हैं लेकिन मरे नहीं है, उसको क्या कहते? कोमात गेलेली. बाबा म्हणतात की भले बाबाला सोडलेलं नसतं पण न मुरली न योग आपल्या नेहमीनात बनून चाललंय नाही तर मग थोडं धर सोड, फक्त गुरुवारी यायचं, नाही तर मग वाटलं की यायचं, थोडा कामाचा लोड कमी झाला की मग यायचं. बाबाने आज त्यांना काय म्हटलंय, बाबाला पूर्ण सोडून पण कोमात गेले. तो बाबा कहते हैं कोई कोई ऐसे भी होते हैं जो कोमा में चले जाते हैं, होते हुए भी ना के बराबर होते हैं, और कभी कभी जाग भी जाते हैं लेकिन वह जिंदा होना भी मरने के समान ही होता है. ते कोमा मध्ये असलं म्हणजे बाबांनी सांगितलं जिवंत असून पण ते मेल्यासारखंच आहे. तसंच बाबांनी सांगितलं काही बच्चे आहेत बाबांचे बनलेले तर आहेत पण असून नसल्यासारखे. तो बड़ी आयु भव अर्थात सदा आदि से अंत तक ब्राह्मण जीवन व श्रेष्ठ दिव्य जीवन की सर्व प्राप्तियों में जीना. बड़ी आयु भव अर्थात सदा आदि से अंत तक ब्राह्मण जीवन व श्रेष्ठ दिव्य जीवन की सर्व प्राप्तियों में जीना. बड़ी आयु के साथ साथ निरोगी भव का भी वरदान आवश्यक है. अगर आयु बड़ी है लेकिन माया की व्याधि बार बार कमजोर बना देती है तो वो जीना भी जीना नहीं है. निरोगी कोणतं? बाबांनी सांगितलं मायाची बिमारी नको, नाही तर आपल्याला वाटन शारीरिक बिमारी. तो तर हिसाब किताब आपल्याला पूर्ण करावा लागेल ना, 63 जन्मांचा आहे ना. बाबांनी आपल्याला सांगितलं की निरोगी भव म्हणजे काय, की मायाची कुठलीही व्याधी नको, नाहीतर मग माया बार बार आपल्याला कमजोर बनवत राहील आणि मग बाबांनी सांगितलं ते जगणं पण काय कामाचं. तो बड़ी आयु भव के साथ सदा तंदुरुस्त रहना अर्थात निर्विघ्न रहना. बाबांच्या कार्यामध्ये बाबांनी सांगितलं तंदुरुस्त राहायचं म्हणजे निर्विघ्न राहायचं. बार बार उलझन में व दिल शिकस्त की स्थिति के बिस्तर हवाले नहीं होना है. बार बार उलझन में
व दिल शिकस्त की स्थिति के बिस्तर हवाले नहीं होना है। जो कोई बीमार होता है तो बिस्तर हवाले होता है ना। छोटी छोटी उलझन तो चलते फिरते भी खत्म कर देते हो, लेकिन जब कोई समस्या आ जाती है, उलझन में आ जाते, दिल शिकस्त बन जाते हो, तो मन की हालत क्या हो जाती। थोडंफार जर आजारी असलं तर आपण काम पण करतो, योग पण करतो, पुरुषार्थ पण करतो, सगळं चालता फिरता चालू असतं. पण खूप जर मोठा एखादा आजार झाला तर मग मात्र बिस्तरच पकडून बसावं लागतं. मग तसं बाबांनी सांगितलं की मोठी समस्या आली किंवा कधी दिल शिकस्त झालो, नाराज झालो, तर मग मात्र बाबांनी सांगितलं की मनाची एकदम हालत बिघडून जाते. जैसे शरीर बिस्तर के हवाले होता है, तो कोई दिल नहीं होती उठने की, चलने की व खाने पीने की, कोई दिल नहीं होती है ना. खूप आजारी असल्यावर नाही का, न उठण्याची इच्छा होते, न काही खाण्याची इच्छा होते, बस फक्त काय करावं वाटतं, बिस्तरवर अंथरुणावर फक्त पडून राहावं वाटतं, काहीच करण्याची इच्छा नाही होत, मन नाही होत. ऐसे यहाँ भी योग में बैठेंगे तो भी दिल नहीं लगी, ज्ञान भी सुनेंगे तो दिल से नहीं सुनेंगे, है ना? मनच लागत नाही. योगाला तर बसलेत पण योगातही मन लागत नाही. मुरली तर ऐकतात पण मुरलीतही मन नाही. सगळेजण इथे आता बसलेले कसे बसले, मनापासून ऐकतायत की बिमार आहे मन कुणाचं. हम्म? सब खुशी से बैठे, खुशी से सुन रहे. मुरलीधर भव का वरदान भी आज बाबा ने दिया. तो मास्टर मुरलीधर सब हो, तो मुरलीधर बन करके सब सुन रहे हो ना मुरली. सेवा भी दिल से नहीं करेंगे, दिखावे से व डर से, लोक लाज से करेंगे, इसको सदा तंदुरुस्त जीवन नहीं कहेंगे. तो बड़ी आयु भव अर्थात निरोगी भव, इसको कहा जाता है. तो बाबा कहते हैं कि ज्ञान भी दिल से सुनो, योग भी दिल से करो, सेवा भी दिल से करो, दिखावे के लिए या डर से या लोक लाज के कारण बाबा कहते सेवा नहीं करो. और जब हमारी ऐसी स्थिति होगी ना, पावरफुल, सब दिल से करेंगे, तो बाबा कहते तुम सदा तंदुरुस्त जीवन वाले कहलाए जाएंगे. पुत्रवान भव व संतान भव, आपके संतान है, 2-4 बच्चे नहीं पैदा किए, संतान भव का वरदान है ना. 2-4 बच्चों का वरदान नहीं मिलता, लेकिन जब बाप समान मास्टर रचयिता की स्टेज पर स्थित हो, तब तो यह सब अपनी रचना लगती है. बेहद के मास्टर रचयिता बनना, यह बेहद का पुत्रवान भव संतान भव हो जाता है. देखो आज बाबा ने कितनी बेहद की बात कही, गुह्य बात कही. बाबा 2-3 दिन पहले भी बाबा ने ये वरदान दिए थे. 2 दिन पहले तो ये पूरे वरदान बाबा ने दिए थे. पुत्रवान भव का भी, धनवान भव का भी और निरोगी भव का भी. आज भी बाबा ने वो वरदान दिए, लेकिन बाबा ने कहा कि मैंने तुमको पुत्रवान भव संतान भव का वरदान दिए हैं, लेकिन तुम्हारे 2-4 पुत्रों के लिए. बाबा ने जो वरदान दिए हैं वो बेहद के हिसाब से, माना जब भी आप किसी को ज्ञान सुनाते हो या अपना परिवार है, तो बाबा कहते वो भी आपके क्या है, उस समय माना उनको भी वो वासना आनी चाहिए, हमको भी निमित्त बने हुए होते हैं ना. समझो किसी को ज्ञान सुनाते हैं या मुरली सुनाते हो, तो बाबा ने कहा ये सब बच्चे. तो ऐसे बेहद की संतान भव का वरदान बाबा ने आज दिया है. पुत्रवान भव का जो वरदान बाबा ने दिया है वो हद के बच्चों के लिए नहीं. तो बाबा कहते जब आप मास्टर रचता की स्टेज पर जाते हो तो ये बेहद की स्टेज है. तो जो भी है जिज्ञासु है, जो भाई बहने हैं, तो वो अपने लगे. हद के नहीं कि जो 2-4 जिज्ञासु हमने बनाया यह मेरे ही नहीं. मास्टर रचता की स्टेज बेहद की स्टेज है. किसी भी आत्मा को व प्रकृति के तत्वों को भी अपनी रचना समझ विश्व कल्याणकारी स्थिति से हर एक के प्रति
कल्याण की शुभ भावना, शुभ कामना रहती है। सिर्फ बाबा कहते दो चार जिज्ञासुओं के लिए नहीं, लेकिन विश्व की जो भी आत्माएं हैं, प्रकृति के तत्व है, बाबा कहते वो भी हमारी रचना है और हम विश्व कल्याणकारी है ना, तो ये सदा बुद्धि में होना चाहिए, उस स्थिति में स्थित होना है। तभी बाबा कहते हमारी हर एक के प्रति कल्याण की भावना रहेगी, शुभ भावना और शुभ कामना रहेगी। रचना की रचना प्रति यही भावनाएं रहती। जब बेहद के मास्टर रचयिता बन जाते थे तो कोई हद की आकर्षित नहीं कर सके। सदा अपने को कहाँ खड़ा हुआ देखेंगे, जैसे वृक्ष का रचता बीज। जब वृक्ष की अंतिम स्टेज आती है तो वह बीज ऊपर आ जाता है ना, ऐसे बेहद के मास्टर रचयिता सदा अपने को इस कल्प वृक्ष के ऊपर खड़ा हुआ अनुभव करेंगे। बाप के साथ साथ वृक्ष के ऊपर मास्टर बीज रूप बन शक्तियों की, गुणों की, शुभ भावना, शुभ कामना की, स्नेह की, सहयोग की किरणें फैलाएंगे। देखो बाबा कहते हैं जैसे वो कल्प वृक्ष का चित्र भी है ना, तो कल्प वृक्ष के ऊपर दिखाया हुआ है, नीचे ब्रह्मा तपस्या करते हुए और ऊपर वो झाड़ के ऊपर भी खड़ा दिखाते। तो बाबा कहते आप भी वैसे मास्टर रचयिता हो, तो हम भी बाबा कहते हैं वृक्ष के ऊपर खड़े हैं, ऐसा अनुभव करें। और फिर बाबा ने कहा कि मास्टर बीज रूप बन करके शक्तियों की, गुणों की, शुभ भावना, शुभ कामना, स्नेह की, सहयोग की किरणें सबको फैलाना है। जब भी हम पूरे विश्व को शक्तियों का, गुणों का दान करते हैं, वाइब्रेशंस देते हैं, लहरें देते हैं, प्रकंपन देते हैं, तो उस टाइम हम क्या करें, पूरा वृक्ष के ऊपर हम खड़ा हो जाए। जैसे सूर्य ऊंचा रहता है तो सारे विश्व में स्वतः ही किरणें फैलती है ना, ऐसे मास्टर रचयिता व मास्टर बीजरूप बन सारे विश्व को किरणें व पानी दे सकते हो। तो कितनी संतान हुई, अब बताओ कितनी संतान है आपको? एक है, दो है, चार है, कितनी संतान है? आप मास्टर बीजरूप हो तो कितनी संतान है आपको? बेहद की, पूरा विश्व, पूरी दुनिया, क्योंकि आप अभी कहाँ हो, सब वृक्ष के ऊपर हो, कल्प वृक्ष के ऊपर हो, मास्टर बीज रूप हो। तो बाबा कहते हैं कि सारी संतान आपकी है। तो कितनी संतान हुई, सारी विश्व आपकी रचना हो गई ना, तो मास्टर रचता भव, इसको कहते हैं पुत्रवान। तो कितने वरदान है, इसको ही कहा जाता है बाप समान बनना। इसको कहा जाएगा बाप समान बनना। कि देने में भी बाप जैसा ही बनना है, गुण शक्तियां देने में। जन्मते ही यह सब वरदान हर एक ब्राह्मण आत्मा को बाप ने दे दिया है। वरदान मिले है ना, वा अभी मिलने हैं? बाबा विचारतायत सर्वांना वरदान मिळाले की अजून मिळायचे? मिळाले ना वरदान सर्वांना, की अजून बाकी आहे कुणाला मिळायचे? नाही, त्याच्यामुळे आता 2-4 मुलं नाही, आता किती आहेत? पूर्ण विश्व. हा, बाबांनी सांगितलं सर्व विश्व जो आहे तर तो आपले बच्चे आहे, संतान आहे, आणि आपल्याला सर्वांना शक्ती, गुण जे पण द्यायचे आहे ते आपण देऊ शकतो. जब कोई भी वरदान किसी को मिलता है तो वरदान के साथ वरदान को कार्य में लगाने की विधि भी सुनाई जाती है। अगर वह विधि नहीं अपनाते तो वरदान का लाभ नहीं ले सकते। तो वरदान तो सभी को मिला हुआ है, लेकिन हर एक वरदान को विधि से वृद्धि को प्राप्त कर सकते।
वृद्धि को कैसे प्राप्त कर सकते, उसकी विधि सबसे सहज और सबसे श्रेष्ठ यही है। जैसा समय उस प्रमाण वरदान स्मृति में आए। जैसा समय होगा उसी समय वही वरदान हमारे सामने आना चाहिए, हमको स्मृति में आना चाहिए। तभी बाबा कहते हैं कि हम वृद्धि को पा सकते हैं। और स्मृति में आने से समर्थ बन जाएंगे और सिद्धि स्वरूप बन जाएंगे। जितना समय प्रमाण कार्य में लगाएंगे उतना वरदान वृद्धि को प्राप्त करता रहेगा, अर्थात सदा वरदान का फल अनुभव करते रहेंगे। इतने श्रेष्ठ शक्तिशाली वरदान मिले हुए न सिर्फ अपने प्रति कार्य में लगाए फल प्राप्त कर सकते हो, लेकिन अन्य आत्माओं को भी वरदाता बाप से वरदान प्राप्त कराने के योग्य बना सकते। चलो हमको तो वरदान मिल गए, लेकिन अपने साथ साथ हमें औरों को भी वरदान प्राप्त कराने के निमित्त बनना है। यह संगम युग का वरदान 21 जन्म भिन्न रूप से साथ में रहता है। यह संगम का रूप अलग है और 21 जन्म यही वरदान जीवन के हिसाब से चलता रहता है। लेकिन वरदाता और वरदान प्राप्त होने का समय अभी है, तो यह चेक करो कि सर्व वरदान कार्य में लगाते सहज आगे बढ़ रहे हो। जो भी वरदान है क्या उसको हम कार्य में लगाते सहज आगे बढ़ रहे हैं। बाबा की इस बात को सभी क्या करो, चेक करो। यह वरदान की विशेषता है कि वरदानी को कभी मेहनत नहीं करनी पड़ती। जब भक्त आत्माएं भी मेहनत कर थक जाती है तो बाप से ही वरदान मागती है। जेव्हा भक्त लोक पण बाबांनी सांगितलं मेहनत करून थकून जातात भक्तीमध्ये पण, त्यावेळेस बाबांनी सांगितलं मग ते शिव बाबांकडे येऊन काय करतात, वरदान मागतात। आपके पास भी जब लोग आते हैं योग लगाने की मेहनत नहीं करना चाहते तो क्या भाषा बोलते हैं। नवीन कुणी आले त्यांना योग लावायची पण मेहनत नकोय, तर मग ते काय म्हणतात तुम्हाला आल्यावर, हाँ, तो वो कहते हैं सिर्फ हमें वरदान दे दो, माथे पर हाथ रख लो। आप ब्राह्मण बच्चों के ऊपर वरदाता बाप का हाथ सदा है। श्रेष्ठ मत ही हाथ है। स्थूल हात तो 24 घंटे नहीं रखेंगे ना। आज बाबांनी सांगितलं स्थूल हात 24 घंटे तर नाही ठेवू शकत ना, कुणीच नाही ठेवू शकत आपण, है ना। मग बाबांनी सांगितलं की बाबांचा श्रेष्ठ मताचा हात, श्रेष्ठ श्रीमताचा हात आहे आणि तो हात सदा आपल्या डोक्यावर आहे 24 घंटे। म्हणून जेव्हा पण आपल्याला असं वाटेल ना की सतत स्मृती काय पाहिजे की बाबांचा वरदानी हात सतत माझ्या डोक्यावर आहे, कंटिन्यू आपल्याला सर्वांना तो अनुभव करायचा आहे। कारण बाबांनी सांगितलं 24 तास तुम्ही तो अनुभव करू शकता। यह बाप के श्रेष्ठ मत का वरदान रूपी हाथ सदा बच्चों के ऊपर है। अमृत वेले से लेकर रात को सोने तक हर श्वास के लिए, हर संकल्प के लिए, हर कर्म के लिए श्रेष्ठ मत का हात है ही। प्रत्येकानं असं समजायचे आज दिवसभर सर्वांनी हाच अनुभव करायचा आणि सदा करायचा काय की 24 तास बाबांचा वरदानी हात माझ्या डोक्यावर आहे, अमृत वेलेपासून तर रात्री झोपेपर्यंत। प्रत्येक श्वासामध्ये, संकल्पामध्ये, कर्मामध्ये बाबांचा श्रेष्ठ श्रीमत रूपी हात माझ्या डोक्यावर आहे। इसी वरदान को विधि पूर्वक चलाते चलो तो कभी भी मेहनत नहीं करनी पड़े। देखो इस वरदान को बाबा कहते हैं विधि पूर्वक चलाते चलो तो कभी मेहनत करनी नहीं पड़ेगी। तो सदा ऐसे समझो कि बाबा का वरदानी हाथ सदा मेरे सिर पर है।
जैसे देवताओं के लिए गायन है इच्छा मात्रम अविद्या, यह है फरिश्ता जीवन की विशेषता। देवताई जीवन में तो इच्छा की बात ही नहीं, ब्राह्मण जीवन सो फरिश्ता जीवन बन जाता, अर्थात कर्मातीत स्थिति को प्राप्त हो जाता। किसी भी शुद्ध कर्म व व्यर्थ कर्म व विकर्म व पिछला कर्म किसी भी कर्म के बंधन में बंध कर करना, इसको कर्मातीत अवस्था नाही कहेंगे. कुठल्याच कर्माच्या बंधनामध्ये बांधून कर्म नाही करायचं, तर कर्मातीत अवस्था म्हणजे फक्त कर्माच्या संबंधामध्ये येणं, कर्माच्या बंधनामध्ये बांधलं जायचं नाही. एक है कर्म का संबंध और एक है कर्म का बंधन. एक है संबंध और एक है बंधन. तो हमको कर्म के संबंध में आना है, न कि बंधन. तो जैसे यह गायन है हद की इच्छा से अविद्या, ऐसे फरिश्ता जीवन व ब्राह्मण जीवन अर्थात मुश्किल शब्द की अविद्या, बोझ से अविद्या, मालूम ही नहीं कि वह क्या होता है. बाबांनी सांगितलं बाबांचं बनलो म्हणजे आपल्या जीवनातून मुश्किल, अवघड, कठीण शब्द निघून गेला. बाबांनी सांगितलं कुठलाच बोज नाही. आणि काय माहित बाबांनी सांगितलं की असं नको व्हायला की बाबा खूप बोज आहे आणि मग काय माहित होतं की नाही, करू शकतो की नाही. बाबा सांगितलं मुश्किल शब्दच नाही जीवनामध्ये, सतत सर्व गोष्टी सहज अनुभव होते. तो वरदानी आत्मा अर्थात मुश्किल जीवन से अविद्या का अनुभव करने वाली, इसको कहा जाता है वरदानी आत्मा. तो बाप समान बनना अर्थात सदा वरदाता से प्राप्त हुए वरदानों से पलना, सदा निश्चित विजय अनुभव करेंगे. सदा निश्चिंत आणि विजय निश्चित आपली आहेच. पण हे कधी बाप समान बनलो तर. कई बच्चे पुरुषार्थ तो बहुत अच्छा करते हैं, लेकिन पुरुषार्थ का बोझ अनुभव होना यह यथार्थ पुरुषार्थ नहीं है. बाबांनी सांगितलं की काही जण पुरुषार्थ तर खूप चांगला करतात, पण त्या पुरुषार्थाचं पण काय घेतात, टेन्शन घेतात, त्याचाही बोज वाटतो. मग बाबांनी सांगितलं की पुरुषार्थाचा सुद्धा बोज अनुभव होणं हा यथार्थ पुरुषार्थ नाहीये. अटेंशन रखना यह ब्राह्मण जीवन की विधि है, लेकिन अटेंशन टेंशन में बदल जाते. बाबांनी सांगितलं अटेन्शन ठेवणं ही ब्राह्मण जीवनाची विधी आहे. पण बाबांनी सांगितलं की जर समजा ते अटेन्शन जर टेन्शन मध्ये बदलत असेल तर मग ती ब्राह्मण जीवनाची विधी नाहीये. पुरुषार्थ करतोय पण पुरुषार्थ जर बोजवाला असेल तर बाबांनी सांगितलं तो पुरुषार्थ पण यथार्थ नाहीये. हा, सहज झाल्या पाहिजे सर्व गोष्टी. नेचुरल अटेंशन नहीं रहता, इसको भी यथार्थ अटेंशन नहीं कहा जाएगा. जैसे जीवन में स्थूल नॉलेज रहती है कि यह चीज अच्छी है, यह बात करनी है, यह नहीं करनी है, तो नॉलेज के आधार पर जो नॉलेजफुल होते हैं उनकी निशानी है, उनको नेचुरल अटेंशन रहता है. यह खाना है, यह नहीं खाना है, यह करना है, यह नहीं करना है. हर कदम में टेंशन नहीं रहता कि यह करूं या नहीं करूं, यह खाऊं या नहीं खाऊं, ऐसे चलूं वा नहीं. नॅचरल नॉलेज की शक्ती से अटेन्शन है. की मला काय खायचंय काय नाही खायचं, कसं चालायचंय कसं नाही चालायचं, काय बोलायचंय काय नाही बोलायचंय, कसा पुरुषार्थ करायचाय कसा नाही करायचा, हे सगळं आपलं काय पाहिजे ज्ञानाच्या आधारे. बाबांनी सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर पाहिजे. नाही तर मग योगाला बसलं आणि मग आपल्याला संकल्प येतो आत्ता करू का नंतर करू, गाणं लावू का कॉमेंट्री लावू, ओमची धुनी लावू का शांत बसू. मग ती योगाला बसण्यात 15 मिनिटं याच्यातच जातात आणि अर्धा तास योग करायचा असतो, राहिले किती 15 मिनिट. आणि मग त्या 15 मिनिटात
लावतो, गाणं लावतो, मग म्हणतो नाही पण कॉमेंट्रीवरच योग करायला पाहिजे होता. म्हणजे सगळा योग कशात गेला? टेन्शन मध्येच. म्हणजे कशाचं टेन्शन असतं बघा, बसलोय शिवबाबांची याद करायला आणि त्याच्यामध्ये पण किती टेन्शन आहे. गीत लावू का कॉमेंट्री लावू? ओमची धुनी लावू का सायलेन्स राहू दे? ट्यून लावू का काय करू? हे सुद्धा आपल्याला चिंता नकोय. बस लागले. बुद्धी कुणाशी जोडायची आहे? बाबांशी आपल्याला बुद्धी जोडायची आहे. तर मन बुद्धी बाबांशीच आपली जुडली गेली पाहिजे. म्हणजे अटेन्शनचं सुद्धा टेन्शन यायला नको आणि यथार्थरित्या आपल्या सगळ्यांना पुरुषार्थ करायचा. नेचुरल नॉलेज की शक्ति से अटेंशन ऐसे यथार्थ पुरुषार्थी का हर कदम हर कर्म में नेचुरल अटेंशन रहता है, क्योंकि नॉलेज की लाइट माइट स्वतः यथार्थ रूप से यथार्थ रीति से चलाती है. तो पुरुषार्थ भले करो, अटेंशन जरूर रखो, लेकिन टेन्शन के रूप में नहीं. बाबांना पण काळजी आहे बच्चनची. बाबा म्हणतात पुरुषार्थ करा पण अटेंशन ठेवून, टेन्शन घेऊन नका करू. जब टेंशन में आ जाते हो तो चाहते हो बहुत काम करने व बनना चाहते हो नंबर 1, लेकिन टेंशन जितना चाहते हो उतना करने नहीं देता. जो बनना चाहते हो वह बनने नहीं देता. और टेंशन टेंशन को पैदा करता है, क्योंकि जो चाहते हो वह नहीं होता तो और टेन्शन बढ़ता है. मग बाबांनी सांगितलं तर जे पण करायचं ठीक आहे, योगाला बसलो, बुद्धीत फक्त एक गोष्ट पक्की पाहिजे, मला बाबाची याद करायची. मग ते गीत वाजू, कॉमेंट्री लागो, लाल लाईट लागो किंवा व्हाईट लाईट लागो, मी बसले कशाला? बाबांच्या यादला. मग मला तेच काम करायचं. बाबांनी सांगितलं का मग त्याच्यामध्ये टेन्शन नको. नाही तर मग नंबर 1 बनण्यासाठी बसलेत अटेन्शननी, पण इतकं टेन्शन का त्या टेन्शन मध्ये सगळं काम उलटपालटच व्हायला लागलं. एक पण काम व्यवस्थित होत नाही आणि मग व्यवस्थित झालं नाही, जसं पाहिजे तसं झालं नाही म्हणून पुन्हा आणखी टेन्शन. म्हणून बाबांनी आपल्याला सांगितलं की टेन्शन घेऊन नाही, अटेन्शन ठेवून का. टेन्शन आणि अटेन्शन मध्ये फरक. आपण अटेन्शन म्हणतो, पण कधी कधी त्या अटेन्शनचं कधी टेन्शन येतं हे आपल्यालाच कळत. म्हणून अटेन्शन प्रत्येकाला ठेवायचं, पण ते टेन्शन नाही घ्यायचं, कारण टेन्शन घेतलं की गडबड होणार. अटेन्शन म्हणजे तुम्ही प्रॉपर प्लॅन करा आणि बसलाय, जे समोर आलं त्याला फेस करा. गडबड नाही करायची. नाही तर मग हे असं ते तसं आणि मग आता काय करावं. त्या टेन्शनमुळे काय होतं, जो पुरुषार्थ करायचा तो पण होत नाही. तो पुरुषार्थ सभी करते हो, लेकिन कोई ज्यादा पुरुषार्थ को भारी कर देते और कोई फिर बिल्कुल अलबेले हो जाते. हो, जो होना होगा हो जाएगा, देखा जाएगा. कौन देखता है, कौन सुनता है, तो न वह अच्छा न वह अच्छा. इसलिए बैलेंस से बाप की ब्लेसिंग, वरदानों का अनुभव. बाबांनी सांगितलं पुरुषार्थाचं पण टेन्शन नका घेऊ, पण इतके ढिल्ले नका पडू का कोण पाहतंय आपल्याला. पुरुषार्थ चाललाय, करतोय का नाही योग काय माहिती कुणाला. घरी थोडंच कोण बघायला येणार आहे. मग कुणी बघत नाही म्हणून पण ढिल्लं नाही बनायचं. हा कुणी असलं मग लगेच अलर्ट होऊन बसायचं सगळ्यांनी, आणि कुणी बघायला नसलं की मग बाबांनी सांगितलं नाही. अलबेला पण बनायचं नाही, आळशी पण नाही बनायचं, त्याच्यामध्ये दुर्लक्ष नाही करायचं पुरुषार्थामध्ये. दोन्ही पण नको बाबांनी सांगितलं. पुरुषार्थाचं टेन्शन घेणार आहे कारण आपला सहज राजयोग आहे ना. टेन्शन वाला राजयोग आहे नाही, आपला राजयोग कसा आहे, सहज राजयोग. म्हणून बाबांनी सांगितलं की जास्त भारी पण नको पुरुषार्थामध्ये आणि सहज करा पुरुषार्थ. आणि दुसरी गोष्ट बाबांनी सांगितलं अलबेले पण बनू नका. मग त्याच्यासाठी बाबांनी सांगितलं दोन्हींचा बॅलन्स ठेवा आणि बाबांची ब्लेसिंग दुआ जमा करा आणि वरदानांचा अनुभव करा. सदा बाप का हाथ मेरे ऊपर है, इस स्मृती को सदा स्मृती में रखो. बाबांनी सांगितलं की सतत सर्वांनी ही स्मृती ठेवायची
हा अनुभव सर्वांनी करायचा की बाबांचा हात माझ्या डोक्यावर. जैसे भक्त आत्माएं स्थूल चित्र को सामने रखती है कि माथे पर वरदान का हाथ है, तो आप भी चलते फिरते बुद्धि में यह अनुभव का चित्र सदा स्मृति में रखो. समझा. आज बाबांनी बघा वरदानांचा हात डोक्यावर ठेवायला सांगितलं आणि बाबांनी समजून सांगितलंय की चालता फिरता हा तुम्ही अनुभव करा. आणि सगळं सांगून झाल्यावर पुन्हा बाबा विचारताय, समजलं. ज्यावेळेस बाबा समजलं हा शब्द म्हणतात ना, त्यावेळेस बाबांना खूप काही बच्चांच्या कल्याणासाठी उन्नतीसाठी गोष्टी बाबांनी सांगितलं. महत्वाची गोष्ट असते IMP, महत्वपूर्ण. मग त्याला आपण तीनदा सांगतो की बाबा हे असं आहे बरं का, समजलं का तुम्हाला, नीट लक्षात आलं का. तसं ह्या महत्वाच्या ज्या गोष्टी असतात ना, सांगून झालं की बाबा पुन्हा विचारतात, समझा. कि वरदानों का अनुभव कैसे करना है, कि बाबा का वरदानी हाथ सदा मेरे सिर के ऊपर है. बहुत पुरुषार्थ किया, अब वरदानों से पलते उड़ते चलो. बाप के ज्ञानदाता विधाता का अनुभव किया, अब वरदाता का अनुभव करो. बाप के ज्ञानदाता विधाता का अनुभव किया, अब कौन सा अनुभव करो, वरदाता का अनुभव. अच्छा. सदा हर कदम में बाप को फॉलो करने वाले, सदा अपने को वरदाता बाप के वरदानी श्रेष्ठ आत्मा अनुभव करने वाले, सदा हर कदम सहज पार करने वाले, सदा सर्व वरदान समय पर कार्य में लगाने वाले, ऐसे बाप समान बनने वाले श्रेष्ठ आत्माओं को बाप दादा का वरदाता के रूप में याद, प्यार और नमस्ते. रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते नमस्ते. बहुत बहुत शुक्रिया बाबा, शुक्रिया. तो बाबा ने आज मुख्य महारथी भाइयों से मुलाकात की है. जन्म से कितने वरदान मिले हुए, हर एक को अपने अपने वरदान मिले हुए. जन्म ही वरदान उनसे हुआ, नहीं तो आज इतना आगे नहीं बढ़ सकते. वरदान से जन्म हुआ इसलिए बढ़ रहे. पांडवों की महिमा कम थोड़े ही है, हरेक की विशेषता का वर्णन करे तो कितनी है. यह जो भागवत बना हुआ है वह बन जाए. बाप की नजर में हरेक की विशेषता आहे. बाबांच्या नजरेमध्ये प्रत्येक बच्चा कसा आहे, विशेष आहे आणि प्रत्येकामध्ये विशेषता आहे. आणि म्हणून बाबांनी सांगितलं प्रत्येक पांडवांची जर महिमाचं वर्णन केलं तर बाबांनी सांगितलं भागवत केवढं बनेल तेवढं बनेल. बाबाची नजर मध्ये प्रत्येक बच्चांची काय आहे, विशेषता आहे. बाप की नजर में हर एक की विशेषताएं और कुछ देखते भी नहीं देखते, जानते भी नहीं जानते, तो विशेषता सदा आगे बढ़ा रही है और बढ़ाती रहेगी. जो जन्म से वरदानी आत्माएं वह कभी भी पीछे नहीं हट सकती, सदा उड़ने वाली वरदानी आत्माएं हो. वरदाता बाप के वरदान आगे बढ़ा रहे. पांडव गुप्त रहते हैं लेकिन बाप दादा के दिल पर सदा प्रत्यक्ष है. बाबा कहते पांडव भले गुप्त रहते हैं, शक्तियों को बाबा ने आगे किया है, लेकिन फिर भी बाबा कहते हैं पांडव भले गुप्त है लेकिन वो बाबा के दिल पर है. अच्छे अच्छे प्लान तो पांडव ही बनाते हैं, शक्तियां शिकार करती लेकिन कमाल तो लाने वालों की है. बाबांनी सांगितलं की पांडवांनी म्हणजे घेऊन यायचे जे काही फोर्स साठी वगैरे किंवा कुठलाही प्लॅन असेल, कुठली सेवा असेल, बाबांचा प्लॅन कोण करतं, पांडव करतात आणि शक्तिया काय करतात,
शिकार करतात. तो बाबा कहते हैं जो लेके आते हैं लेके आने वालों की कमाल है. अगर लाने वाले लाए ही नहीं तो शिकार क्या करेंगे. इसलिए पांडवों को विशेष अपना वरदान है. याद और सेवा का बल विशेष मिला हुआ है. याद का बल याद का बल भी विशेष मिलता है. सेवा का बल भी विशेष मिलता है. क्यों. उसका भी कारण है. क्योंकि जो जितना आवश्यकता के समय कार्य में आए उसको विशेष वरदान मिला हुआ है. बघा बाबांनी सांगितलं बाबांचं विशेष याद आणि सेवेचं बल पांडवांना मिळतं का. कारण बाबांनी सांगितलं की जो समयावर बाबांच्या कार्यामध्ये सहयोग करतो म्हणजे तुमची विशेषता असेल गुण असेल किंवा कुठली सेवा असेल तर त्याच्यामध्ये जितकं बाबांनी सांगितलं तुम्ही समयावर ते कार्यामध्ये लावलं तर त्याचं बाबांनी सांगितलं तुम्हाला विशेष वरदान प्राप्त होतं. जैसे आदि में जब स्थापना हुई तो आप पांडव मर्ज थे इमर्ज नहीं थे. शक्तियां एग्जाम्पल बनी और उन्होंने एग्जाम्पल को देख और आगे बढ़ी. तो यह आवश्यकता के समय एग्जाम्पल बने. इसलिए जितना जो आवश्यकता के समय सहयोगी बने हैं चाहे जीवन से चाहे सेवा से उनको ड्रामा अनुसार विशेष बल मिळता आहे. बाबांनी सांगितलं तुमच्या जीवनातून किंवा तुमच्या सेवेतून जे काही तुम्ही सहयोगी बनलेला असाल बाबांनी सांगितलं ड्रामा अनुसार तुम्हाला त्याचं बल निश्चित मिळणार आहे. अपना पुरुषार्थ तो है ही लेकिन एक्स्ट्रा बल मिळतात. आपला आपला पुरुषार्थ तर आहे पण बाबांनी सांगितलं एक्स्ट्रा बल एक्स्ट्रा ताकद पण मिळते. अच्छा. सेवा करने से जो सर्व आत्माएं खुश होती है उसका भी बहुत बल मिलता है. जो अनुभवी आत्माएं हैं उन्होंने सेवा की आवश्यकता है क्योंकि जिन्होंने साकार में पालना ली है उन्होंने देख करके सदा बाप ही याद आता है. कभी भी आप लोग माना दादिया कहाँ जाएगी तो विशेष क्या पूछेंगे. चरित्र सुनाओ कोई बाप की बातें सुनाओ. म्हणा साकार मध्ये बाबा मम्मांना आपण कुणी बघितलं नाही मग दादींना बघितलं की बाबांची भासना यायची आणि मग कुठे ते गेले कधी कुठल्या कार्यक्रमाला तर विशेष त्यांना सांगायचे की बाबा बाबांचं चरित्र सांगा काही बाबांच्या गोष्टी सांगा साकारचे अनुभव सांगा प्रॅक्टिकल अनुभव सांगा हे गोष्टी त्यांना सर्वजण विचारतात. तो विशेषता है ना इसलिए सेवा की विशेषता का वरदान मिला हुआ है. चाहे स्टेज पर खड़े होकर भाषण न भी करो लेकिन यह सबसे बड़ा भाषण. देखो बाबा कहते अनुभव जब सुनाते हो बाबा का चरित्र जब सुनाते हो तो बाबा कहते हैं कि यह भी क्या है बहुत बड़ी सेवा है. क्योंकि जितना हम चरित्र सुनेंगे और सुनाएंगे उतना हम चरित्रवान बन जाएंगे. क्योंकि जिसके जैसा बनना है उसका चरित्र क्या है. सुनते लौकिक में भी देखते ना वे श्री कृष्ण जैसा बच्चा हो उसके लिए क्या करते हो अपने घर में भी वही फोटो लगाएंगे है ना बार बार उसको देखते रहेंगे. तो हमको भी कैसा बनना है. क्या सुना आज बाबा ने हमको कैसा बनना है बाप समान बनना है. तो बाप समान बनना है तो बाबा के ही चरित्र बाबा के ही ज्ञान सेवा जो भी है बस वही सुनते रहना है. तो जैसा चरित्र सुनेंगे वैसा चरित्रवान बनते जाएंगे. चरित्र सुनाकर चरित्रवान बनने की प्रेरणा देना यह सबसे बड़ी सेवा है. तो सेवा पर जाना ही है और सेवा के निमित्त बनना ही है. सेवेला पण यायचं आणि सेवेच्यासाठी बाबांनी सांगितलं निमित्त पण आपल्याला बनायचं. तर खास बाबांनी आज पांडवांची महिमा केली कारण पांडव बाबांनी सांगितलं म्हणजे प्रत्यक्ष जरी नसले तरी बाबांच्या दिलवर प्रत्यक्ष आहे. आणि बाबांनी सांगितलं प्लॅन ते करतात बाकी सेवा भले शक्तिया जरी करत असले तरी पण प्लॅन्स कोण बनवत असतं पांडव. म्हणून आज बाबांनी पांडवांची विशेष महिमा केली. आणि बाबा प्रत्येक बच्च्यामधले काय करत असतात विशेषता आणि गुणच बघत असतात. म्हणून आपण सुद्धा बाबांनी आज सांगितलं ना की जितक्या विशेषता आणि गुण आपण सर्वांच्या मधले बघत जाऊ
इतकं बाबांनी सांगितलं विशेष त्यांचं काय मोठं भागवत तयार. अच्छा. बाबा ने आज वर्त हद की जिम्मेवारियों को बेहद में परिवर्तन करने वाले, बेहद में परिवर्तन करने वाले स्मृति स्वरूप नष्टो मोहाभव, स्मृति स्वरूप नष्टो मोहाभव, हद की जिम्मेवारियों को बेहद में परिवर्तन करने वाले स्मृति स्वरूप नष्टो मोहाभव. स्पष्टीकरण है, नष्टो मोहा बनने के लिए सिर्फ अपने स्मृति स्वरूप को परिवर्तन करो. मोह तब आता है जब यह स्मृति रहती है कि हम गृहस्थी है, हमारा घर, हमारा संबंध है. अब इस हद की जिम्मेवारी को बेहद की जिम्मेवारी में परिवर्तन करो. जी काही हदची जबाबदारी आहे ना, बाबांनी सांगितलं हदच्या जबाबदारीला बेहदच्या जबाबदारीमध्ये परिवर्तन करा. माझं घर, माझी गृहस्थी, माझा संबंध नाही. घर कुणाचं आहे? बाबाचे. गृहस्थी कुणाची आहे? बाबाची. बच्चे कुणाचे? हे ज्यावेळेस परिवर्तन कराल ना हद मधून बेहद मध्ये, मग बाबांनी सांगितलं की तुम्ही नष्ट मोहा होऊन जा, मोह नाही येणार. बेहद की जिम्मेवारी निभाएंगे तो हद की स्वतः पूरी हो जाए. लेकिन यदि बेहद की जिम्मेवारी को भूल सिर्फ हद की जिम्मेवारी निभाते हो तो उसे और ही बिगाड़ते हो, क्योंकि वह फर्ज मोह का मर्ज हो जाता है. इसीलिए अपने स्मृती स्वरूप को परिवर्तन कर नष्टो मोहा बनो. बाबांनी सांगितलं की जितकं तुम्ही हदच्या जिम्मेवारीमध्ये राहाल तर बेहदची जिम्मेवारी विसरून जा. आणि बेहदची जिम्मेवारी जर स्मृतीत असेल, लक्षात असेल, आठवणीत असेल तर बाबांनी सांगितलं की बाबा त्याची जबाबदारी पूर्ण घेईल, बाबा व्यवस्थित सांभाळून घेईल. नाहीतर मग गोष्टी आणखीन जास्तीत जास्त बिघडत जातील. म्हणून बाबांनी सांगितलं की आपला तो फर्ज आहे, कर्तव्य आहे, आणि कर्तव्य म्हणून आपल्याला त्या गोष्टी करायच्या, म्हणजे मोह तयार होणार नाही. आणि म्हणून बाबांनी सांगितलं की आपल्याला स्मृती स्वरूप बनून पूर्णपणे आपल्याला परिवर्तन करायचंय, म्हणजे आपण नष्टो मोहा सहज बनू शकतो, मोह राहणार. कर्तव्य करू, सर्व जबाबदारी पूर्ण पाडू, परंतु बाबांनी सांगितलं की निमित्त बनून आपल्याला त्या गोष्टी करायच्या, म्हणजे मोह राहणार नाही, नष्टो मोहा बनून जाल. स्लोगन आहे, ऐसी तीव्र उडान भरो, ऐसी तीव्र उड़ान भरो जो बातों रूपी बादल, जो बातों रूपी बादल सेकंड में क्रॉस हो जाए, सेकंड में क्रॉस हो जाए. ऐसी तीव्र उड़ान भरो जो बातों रूपी बादल सेकंड में क्रॉस हो जाए. ओम शांती. आपण सर्वजण विशेष योग सुद्धा असा करूयात. बाबांनी जसं आपल्याला सांगितलंय ना की वरदानी हात बाबांचा आपल्या डोक्यावर आहे. तर गीत न लावता आज आपण सर्वजण सायलेन्स मध्ये काय करूयात, तसाच योगाचा अनुभव करूयात की बाबांचा वरदानी हात माझ्या डोक्यावर आहे. प्रत्येकाने अनुभव करायचा आहे. ज्यावेळेस सांगितलं जाईल तर अशा प्रकारे बाबांचा हात आपल्या डोक्यावर असला पाहिजे. ठीक आहे, मग सर्वजण आपण योग करू. ओम शांती. सर्वांनी अनुभव करा. आपण आत्मा विशेष आत्मा आहे. निमित्त आत्मा आहे, ट्रस्टी आहे.
दोन भुवयांच्या मध्ये विराजमान. आणि मी विशेष आत्मा, विशेष फरिश्ता, सूक्ष्म वतन मध्ये बापदादांच्या समोर विराजमान. सर्वांनी वतन मध्ये पोहोचायचंय. सूक्ष्म वतन मध्ये बापदादांच्या समोर आपण फरिश्ता विराजमान. आज बाबांचं स्नेह स्वरूप, वरदानी स्वरूप आपण बघत आहोत. आणि आपण वतन मध्ये जाता क्षणी बाबांनी त्यांचा वरदानी हात माझ्या डोक्यावर ठेव. आणि आज जे काही डोक्यामध्ये टेन्शन आहे ते सर्व बाबा त्यांच्या हातामध्ये खेचून घेत आहे. आणि मला एकदम अटेन्शन वाला विशेष श्रेष्ठ आत्मा बनण्याची शक्ती बाबा भरत आहे. बाबांचा वरदानी हात माझ्या डोक्यावर आहे. आणि अविरत शक्ती बाबा माझ्या आत्म्यामध्ये भरत आहे. आपण फक्त आत्मा परमधामच्या दिशेला चाललो. परमधाम मध्ये आपण पोहोचलोय. आणि बाबांची ज्योत, बाबांची बिंदी खूप मोठा पॉवर हाऊस आहे. आणि त्या पॉवर हाऊस मधून माझ्या आत्म्यावर गुण आणि शक्तींचा फोकस, शक्तींचा प्रकाश माझ्या आत्म्यावर पडतो. 2 मिनिट सर्वांनी हा अनुभव करायचा आहे. बाबांची बिंदी पॉवर हाऊस आहे आणि त्या पॉवर हाऊस मधून माझ्या आत्म्यामध्ये गुण आणि शक्तींचा फोकस, लाईट माझ्या आत्म्यामध्ये बाबा भरत.
आता हळूहळू आपण सूक्ष्म वतनमध्ये येतो. बापदादांच्या समोर आपण लाईटचा फरिश्ता विराजमान. बाबांचा वरदानी हात माझ्या डोक्यावर. आणि बाबा आज आपल्याला श्रीमत रूपी वरदानी हात सौगात म्हणून बाबा सांगत आहे, बच्चे ये हाथ हर समय हर श्वास में अमृत वेले से लेकर रात तक सदा तुम्हारे साथ रहे. सुंदर गिफ्ट सौगात आज बाबांनी मला दिली. खूप खूप धन्यवाद बाबा, धन्यवाद. हा वरदानी हात सतत माझ्या सोबत राहील. आणि त्या वरदानी हातामध्ये अविरत बाबांच्या शक्तीचे गुणांचे किरण माझ्यावर पडत आहे. आणि हळूहळू हळू आपण आता पुन्हा खाली येत आहे. आपली ही सृष्टी एक कल्पवृक्ष आहे आणि या कल्पवृक्षाच्या वर खूप मोठा सृष्टीरूपी कल्पवृक्ष आहे. आणि त्या कल्पवृक्षाच्या वर आपण फरिश्ता बीजरूप बनू. बाबांकडून जे वरदान, गुण आणि शक्ती त्या हातामधून मिळत आहे ते पूर्ण सृष्टीला, पूर्ण कल्पवृक्षाला आणि प्रकृतीच्या 5 तत्वांना मिळत. अनुभव करा बाबांच्या गुण आणि शक्तीचे किरण त्या वरदानी हातामधून आपल्यामध्ये पडत आहे आणि आपल्या संपूर्ण फरिश्ता शरीरामधून ते प्रकंपन, त्या लहरी संपूर्ण कल्पवृक्षाला, प्रकृतीला पोहोचत. प्रत्येकाने 1 मिनिट हा अनुभव करायचा आहे. पूर्णपणे वरदानी हातांच्या आपल्या डोक्यावर पडत आणि संपूर्ण कल्पवृक्षाला आणि प्रकृतीच्या 5 तत्वांना ते प्रकंपन, त्या लहरी पोहोचत आहे. हळूहळूपणे आपल्या स्थूल शरीरामध्ये विराजमान. मी आत्मा, विशेष आत्मा. बाबांचा वरदानी हात
सदा 24 तास माझ्या डोक्यावर. ही अलौकिक दिव्य गिफ्ट सदा सोबत ठेवायची. ओम